माननीय विद्यार्थी, या विद्यापीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र, मी देववर्धन श्रीमंत पाटोळे, विद्यानिकेतन क्रमांक 19चा विद्यार्थी आपल्या समोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलण्यासाठी उभा आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगाला सलामी देत असताना शहीदांना वंदन करून त्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव तर आपल्याला आहेच, आणि म्हणूनच मला एक उदाहरण या ठिकाणी प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय. एकदा एक जवान सुट्टीसाठी आपल्या गावी आला होता आणि गावी आल्यानंतर पाकिस्तानने भारतावरती हमला केलेला होता. आणि तो जवान आपल्या घरी गेल्यानंतर त्या जवानाची आई त्याला सांगते की बाळा, तुला जावं लागेल, पाकिस्तानने भारतावरती हमला केलेला आहे, तुला जावं लागेल, तुला तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे, या मायभूमीवरती हल्ला करणाऱ्या शत्रूंवरती तुला तुटून पडायचं आहे. आणि लक्षात ठेव बाळा, हे सगळं करत असताना तुला तुझ्या आईला देखील भेटायला घरी यायचं आहे. त्याच वेळी त्या जवानानं आपल्या आईच्या गालावरनं हात फिरवला आणि म्हणाला की हो आई, मी माझं कर्तव्य पार पाडणार आहे आणि तुला भेटायला देखील येणार आहे. एक तो इस देश का तिरंगा मैं लहरा कर आऊंगा, या उसी तिरंगे में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर आऊंगा माँ. ही देशभक्ती, ही देशनिष्ठा त्या जवानाच्या मनामध्ये होती. आणि म्हणून हे स्वातंत्र्याचं गोड स्वर तुम्ही आम्ही टाकत आहोत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा भारत देश कोणत्या मार्गाने चालणार आहे हे ठरवण्याकरता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती नेमण्यात आली. आणि त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक मेहनत करून ही लोकशाहीची तत्व आम्हाला सांगितली. परंतु ही लोकशाहीची तत्व आज आपण जपतोय का? संविधानानुसार आज आपण चालतोय का? याचा जर विचार केला तर आज महिलांना 33% आरक्षण दिलं जातं, महिलांना निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं. परंतु मित्र हो, निवडणूक आल्यानंतर खरंच ती महिला निवडणुकीची कारभार पाहते का हो? एका असंच एका पत्रकाराने एका महिलेची मुलाखत घेतली आणि त्या महिलेला त्या पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही किती मताने निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकाल? त्यावर त्या म्हणाल्या, ते मला काही माहीत नाही, ते आमच्या त्यांना विचारा. पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तेव्हा पक्षाने कोणतं काम पाहून तुम्हाला तिकीट दिलंय? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या, ते मला काही माहीत नाही, ते आमच्या त्यांना विचारा. पत्रकार हा मुरबी होता. त्याने तिसरा प्रश्न विचारला, तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तेव्हा तुमची कर्तव्य काय आहे तुम्हाला माहीत आहे का? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या, ते मला काही माहीत नाही, ते आमच्या त्यांना विचारा. अहो, त्या पत्रकाराने एकामागून एक अनेक प्रश्न विचारले. त्या फक्त म्हणत होत्या, ते आमच्या त्यांना विचारा, आमच्या त्यांना विचारा. शेवटी रागानं पत्रकार म्हणाला, तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तरी कशाला? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या, ते मला काही माहीत नाही, ते आमच्या त्यांना विचारा. म्हणजे मित्र हो, स्त्रियांना फक्त हे नावाला आरक्षण दिलं जातं आणि सत्ता मात्र वेगळेच पुढारी गाजवताना दिसतात. तेव्हा वाटतं आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं स्त्रियांना हे खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालेलं आहे का? किंबहुना त्यांच्या आजूबाजूला असलेला जो समाज आहे तो समाज त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देतोय का? आणि या अधिकाराची जाणीव करून देणं म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करणं होय, हे मला निष्ठुरपणे या ठिकाणी सांगायचं आहे. आज अगदी लहान तोंडी मोठा घास घेतोय. काल परवा सोलापूरमध्ये घडलेली घटना तुम्ही टीव्ही वरती पाहिली जाते. अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीची तत्व सांगितली, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की राजा हा राजाच्या पोटी जन्माला नाही आला पाहिजे, तर राजा हा मतदार पेटीतून जन्माला आला पाहिजे, जेणेकरून त्याला गोरगरिबांचं दुःख कळेल. परंतु आज निवडणूकच बिनविरोध झाली पाहिजे, यासाठी आपण हुकुमशाही मार्गानं जेव्हा त्याची अंमलबजावणी करायला जातो तेव्हा त्याच्यातून एखाद्या दरोडेखोराचा जन्म होतो आणि उमेदवाराला संपवून टाकलं जातं. हा उमेदवार संपला, परंतु त्याचा परिवार रस्त्यावरती आला आणि त्या उमेदवाराची लहान लहान मुलं जेव्हा सांगतात मला माझा बाबा पाहिजे, तेव्हा आपलं काळीज पिळवटून का येत नाही, आपल्या सवयीला का जागे होत नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न पडलाय मला. आणि असं जर आपण वागत राहिलो तर खऱ्या अर्थानं लोकशाही नष्ट होऊन आपण हुकुमशाहीच्या दिशेने मार्गक्रमण करू. आणि मग 26 जानेवारी साजरा करताना आपल्याला सांगावं लागेल लोकशाहीची तत्व, परंतु अंमलात मात्र आणणार आपण लोकशाही आणि गुंडशाही. मग मला सांगा, हा आपल्या वागण्यातला दुजाभाव नाही का?
अरे असताना लोकशाही आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवावी लागेल आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु आज आमचे अधिकार जेव्हा हिसकावून घेतले जातात तेव्हा वाटतं हे प्रजेचं राज्य आहे का. याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे आणि तो विचार आम्ही करू एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या ज्या शहीदांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलंय त्या सर्व शहीदांना मी एवढंच सांगतो, शेदुनी गगनाला भेटेल एवढं सारा पिऊन अमृत घेऊन संचित आपण यावे आपणा घरा अशा प्रकारचे आज हा मी सर्व शहीदांना या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. आताच आपल्या समोर विश्वजित